केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ बैठकीसाठी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहे। आपण मुरलीधर मोहोळ यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात। आपण पाहू शकतो केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या ठिकाणी पोहोचलेले आहेत बैठकीसाठी। अण्णा, आज बैठकीचं नियोजन आहे, महापालिकेच्या आयुक्तांसोबत भाजपचे पदाधिकारी आमदार या ठिकाणी बैठकीला आलेले आहेत। काय नेमका बैठकीतला अजेंडा नेमका काय? नाही, आम्ही हा काही नव्यानं काही प्रयत्न करत नाही आहे। दर 3-6 महिन्यानंतर नेहमीच आम्ही भारतीय जनता पक्षाचं एक शिष्टमंडळ एकूणच पुणेकरांच्या विषयासंदर्भात काही पुणे शहराचे विकासाचे विषय आहेत, काही नागरिक समस्या आहेत, काही प्रोजेक्टचे संबंध आहेत, अनेक या पुणेकरांच्या वेगवेगळ्या जे काही दैनंदिन या ठिकाणच्या अडचणी आपल्याला दिसतात, या संदर्भात एक प्रशासनासोबत सातत्यानं आमचा हा नेहमीचा एक्सरसाइज आहे। त्यामुळे आज आम्ही सगळेच म्हणजे आमचे चंद्रकांत नाथ आहेत, माधुताई आहेत, आमचे भीमरावजी आहेत, हेमंत रासने आहेत, सगळेच आमची मंडळी दिसतात तुम्हाला, सगळे प्रमुख सगळे आमदार आमच्या इथं। आम्ही हे की प्रशासन म्हणून, कारण काय झालं गेल्या 2 वर्ष होऊन गेले की महापालिकेच्या या सगळ्या कारभारावरती प्रशासक लोकप्रतिनिधी आज नाही आहे। त्यामुळे कुठंतरी ती दरी नक्की आहे की लोकप्रतिनिधी नागरिक आणि प्रशासनामध्ये जी काही दरी आहे, मला असं वाटतं की शेवटी लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ती वाढती आहे, तर ती सुद्धा निश्चितपणे कमी कशी होईल। आणि या सगळ्या माध्यमातून एकूण आमचे आमदार असतील, आमचे सगळे माजी नगरसेवक आहेत, आमचे सगळे महापालिकेचे सगळे पदाधिकारी पण की वेगवेगळे विषय आहेत ते मांडले पाहिजेत आणि पुणेकरांचे कुठलेही प्रश्न राहता कामा नयेत, ते सोडवले पाहिजेत। या ज्या पद्धतीने बघितलं तर निवडणुकांची वाट सगळेच बघतात, माजी नगरसेवक 2 वर्षांपासून प्रशासक आहेत। साधारणतः तुमचं काय नेमका अंदाज, कधीपर्यंत राज्यामध्ये महानगरपालिकाच्या निवडणुका लागू शकतात? शेवटी सगळं न्यायालयात आज हे सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे न्यायालय त्याच्यावर काय निर्णय घेतं याच्यावरती अवलंबून आम्हाला आशा आहे कदाचित एप्रिल-मे मध्ये कदाचित निवडणुका होतील, पण शेवटी न्याय प्रक्रियेवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे। जो निर्णय होईल कदाचित तो जर लवकर झाला तर लवकर निवडणुका होतील। या बैठकीत जर बघितलं तुम्ही, चंद्रकांत दादा आणि भाजपचे सगळे आमदार, भाजपचे माजी नगरसेवक या बैठकीला उपस्थित आहेत। राज्यात महायुतीचं सरकार आहे, महायुतीचे आमदार दिसत नाही, त्यामुळे निवडणुकीची तयारी म्हणता येईल। या आम्ही लोकसभा महायुतीत लढलो, विधानसभा महायुतीत लढलो, आमच्या नेत्यांचे आदेश आले तर पुढची महापालिका पण आम्ही महायुतीत लढू। आज भारतीय जनता पार्टीचं शिष्टमंडळ आहे। तर भारतीय जनता पार्टीचं शिष्टमंडळ आहे आणि या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत ही बैठक आज पार पडणार आहे। आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी सर्व भाजपचे पुण्यातले नगरसेवक, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत आणि बैठक थोड्याच वेळात सुरुवात होईल। कॅमेरामन आदिलसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।